मंडळी नमस्कार. आज बनवूयात कलाकंद. चला तर मिठाई बनवूयात. त्यासाठी मी घेतलेला आहे 200 ग्रॅम पनीर. हे पहा काय घेतलेलं आहे, मिल्क मेड. हे ही 200 ग्रॅमच आहे. आणि वेलची आणि ड्रायफ्रूटचे काप. फक्त 3 ते 4 पदार्थ वापरून आपण कलाकंद बनवणार आहोत. चला. जाडबुटाची कढई आहे, त्याच्यामुळे गरम करण्यासाठी थोडा वेळ लागतो, म्हणून 5 मिनिटं मंद गॅसवर कढई गरम करायची. तोपर्यंत इकडे पनीर छान चुरून घ्यायचं. अगदीच चुरून घ्यायचं बारीक. मी इकडे 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. पनीर मी घरीच बनवलेलं आहे. 1 लिटर फुल फॅट दूध घ्यायचं आणि त्या दुधामध्ये विनेगर घालून दूध फाडून घ्यायचं आणि पनीर बनवायचं. 1 लिटर दुधापासून आपल्याला ॲव्हरेज 200 ते 250 ग्रॅम पनीर भेटतं. गरम कढईमध्ये हे 200 ग्रॅम पनीर घालायचं आणि 200 ग्रॅम मिल्क मेड आपण घालूयात. इथे गॅस मंद ते मीडियम आचेवर ठेवायचा. आता वेलची सोलूयात. मध्ये मध्ये हे स्टर करायचं. गॅस इथे मी मंद आचेवर ठेवलेला आहे. जर तुम्हाला मिल्क मेडचा वापर करायचा नसेल तर यामध्ये तुम्ही 2 सॅचेट 10 रुपये वाले मिल्क पावडर घालू शकता आणि साखर घालू शकता. आता काजू बदाम पिस्ताचे काप करून घेऊयात. अगदी बारीक काप करून घेतलेले आहेत मी सुरीच्या साहाय्याने. इथे मी गॅस मंद आचेवरच ठेवलेला आहे आणि बाजूला सायमल्टेनियसली वेलची सोलून घेतली, काजू बदाम वगैरे ड्रायफ्रूट्स छान बारीक कापून घेतले. हे पहा, आता हे मिश्रण छान सुकत चाललेलं आहे. आपण आता यामध्ये बारीक केलेली वेलची पूड घालूयात. बारीक केलेले ड्रायफ्रूट्स घालूयात. आता हे मिश्रण छान सुक्क झालेलं आहे. चालेल, आता गॅस बंद करूया. काचेच्या बाउलला ग्रीस करायचं तुपाने. तूप लावून घ्यायचं आणि त्यामध्ये ही मिठाई काढायची आणि फ्रीज मध्ये सेट व्हायला ठेवायची. बाउलला तूप सगळ्या बाजूनी छान लावायचं. आता या बाउलमध्ये आपण ही मिठाई काढून घेऊया, कलाकंद काढून घेऊयात. अशा पद्धतीने टॅप करायचं, म्हणजे हे थोडंसं खाली तळायला बसतं, मिठाई छान सेट होते. चमच्याच्या साहाय्याने आता हे मिश्रण छान दाबून घेऊयात. आता यावर घालूयात ड्रायफ्रूट्स. हे पहा, आता फ्रीज मध्ये एक अर्धा तास सेट होण्यासाठी ठेवूया. दिसायला तर एकदम भारी दिसते. चला. आता 1 तासासाठी ही मिठाई आपण फ्रीज मध्ये ठेवून देऊयात, म्हणजे छान सेट होईल. 1 तासानंतर मी आता मिठाई बाहेर काढलेली आहे. सुरीच्या साहाय्याने आपण हिच्या छान कडा मोकळ्या करून घेऊयात. आता हा बाउल पलटी करूयात आणि असं हाताच्या साहाय्याने टॅप टॅप करूयात, म्हणजे मिठाई मोकळी होईल. वाव, हे पहा किती सुंदर वाटते आपली कलाकंद मिठाई. आता वरतून छान ड्रायफ्रुट्सनी गार्निश करून घेऊयात आणि सुरीच्या साहाय्याने याचे काप करून घेऊयात. आपल्याला पाहिजे तशा आकाराच्या लहान मोठ्या वड्या पाडून घ्यायच्या. मंडळी, आपली कलाकंद मिठाई तयार आहे. बघा, सुंदर दिसतीये ना.
अगदी अप्रतिम झालीये. बाय. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल मालेकटाला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.